गोबीची भाजी करायची आहे. चला, हे काढलंय सगळं साहित्य. आहे तेल, त्यात टाकल्या जिऱ्या मोहऱ्या. आता परतून घ्यायची आहे गोबी. चला मस्त परतून घेऊयात. आता ही मस्त परतलेली आहे, याला काढून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे ही एकदम छान तळल्यानंतर व्यवस्थित होती. चला तर मग तिखट टाकूयात, आपलं अंबारीचं जे असेल ते. प्रवीण मसाला टाकल्यानंतर जास्त चव आणि ते छान येते, त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि थोडीशी हळद, आपल्या चवीनुसार जेवढी टाकायची तेवढी. तर आता फोडणी देऊयात, त्याच्यात टाकायचे मसाले सगळे. नंतर टमाटर, त्यामुळे त्याला तेल व्यवस्थित सुटतं, जास्त काही हे होत नाही. नंतर टाकला कढीपत्ता, कोथिंबीर. त्याला मस्त परतून घ्यायचं सगळ्या मिश्रणला. नंतर कूट टाकायचं आहे. कूट टाकल्यामुळे त्याला जास्त हे होतं, म्हणजे आपल्या रशाला जास्त मिळून येतं ते. नंतर गोबी टाकून त्याला परतून घेऊयात. नंतर थोडंसं तेल टाकून त्याला अजून थोडंसं परतून घ्यायचं व्यवस्थित. ते झाल्यानंतर त्यात पाणी मिक्स करायचं, म्हणजे आपल्याला शिजवायसाठी जेवढं लागतील तेवढं टाकायचं त्यात. आणि त्याला व्यवस्थित हलवून घेऊन व्यवस्थित शिजवायसाठी ठेवून द्यायचं. त्याच्यात नंतर टाकायचं मीठ, शेवट सगळ्यात आपल्या चवीनुसार मीठ. आता त्याला शिजवायला सोडून देऊत आपण. हे आहे शिजलंय आता मस्त. म्हणजे थोडंसं कच्चं असलं तरी चालेल ते, कारण की छान लागतं अजून. एवढं पण शिजवून घेतल्यानंतर ते खूप गाळ होतं, मग ते चांगलं नाही लागत. ही झाली आपली भाजी तयार. आता चला करा ट्राय. सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा.